माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना चांदीवाल आयोगानं क्लीन चिट दिलेली नाही असं उपमुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलेलं आहे। या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हायला हवी असंही वक्तव्य फडणवीसांनी केलं। अनिल देशमुखांवर तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी 100 कोटींच्या वसुलीचे आरोप केलेत। या प्रकरणात चौकशी करणाऱ्या न्यायमूर्ती चांदीवाल यांनी आपल्या अहवालात आपण देशमुखांना क्लीन चिट दिलेली नाही असं म्हटलंय। यावरून फडणवीसांनी हे वक्तव्य केलं। तर अनिल देशमुखांना गुंतवण्याचा डाव होता असं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय। या मुलाखतीमुळे स्पष्ट झालेली आहे, खरं म्हणजे हे प्रकरण भयानक गंभीर झालेलं आहे आणि प्रश्न एवढाच आहे की प्रकरण गृहमंत्र्यापुरतं मर्यादित आहे की ते सरकार त्याच्यामध्ये पूर्णपणे त्या काळची इन्व्हॉल्व आहे, हे देखील त्याची चौकशी आपल्याला करावी लागेल। आणि दुसरं जे मी वारंवार सांगत होतो ते पुन्हा चांदीवाल आयोगाने स्पष्ट केलं की जाणीवपूर्वक कुठलाही पुरावा नसताना मला गोवण्याचा प्रयत्न या सगळ्या लोकांनी मिळून केला, पण कर नाही त्याला डर कशाचा, त्यामुळे ते मला गोवू शकले नाहीत। हा सगळा धक्कादायक खुलासा आल्यानंतर माझं तर मत आहे एक फ्रेश सीबीआय इन्क्वायरी या सगळ्या गोष्टीची करण्यात आली पाहिजे। आणि 90 वर्षाचा बाप असल्याने बिछाण्यावर पडलेला असता हॉस्पिटलमध्ये असला तरी 20-20 लाखाचं बिल झालं तर लोक उधाऱ्या काढून देतात, पण बापाला वाचवण्याचा प्रयत्न करतात। हा तर जेव्हा बघावं तेव्हा हा माणूस साहेब मरताच कधी एकदाचे ह्याच लाईनवर असतो। एका माणूस की काय आहे काय, ज्यांनी तुम्हाला अंगा खांद्यावर खेळवलं, बोटाला हाताला धरून चालायला शिकवलं, त्याची मरणाची इच्छा व्यक्त करणं त्याला काय म्हणायचं।